आपल्या भारतवर्षामध्ये अनेक येत असतात, त्यापैकी महत्वाचे 3.5 त्या ठिकाणी मुख्य मुहूर्त, मुख्य पर्व सांगितलेले आहेत। या 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त की जो दसऱ्याचा मुहूर्त आहे, तो दसऱ्याचा मुहूर्त समीप येत आहे। जीवनामध्ये दसरा केव्हा येत असतो? जेव्हा नवविधा भक्तीच्या 9 रात्रा पूर्ण होत आहेत, तेव्हा दसऱ्याचा पर्वकाल जीवनामध्ये येत असतो। नवविधा भक्ती सांगितलेली आहे संत महात्म्यांनी। श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, या नवविधा भक्ती सांगितलेले आहे। जेव्हा साधक भक्ती करत असताना या नवविधा भक्तीपैकी एक एक भक्ती जेव्हा करतोय, त्यामुळे सगळ्यात शेवटची जी भक्ती आहे, ती सगळ्यात शेवटची भक्ती आहे आत्मनिवेदनम, 9व्या क्रमांकाची। आत्मनिवेदन म्हणजे भगवान परमात्म्याला सर्वस्व समर्पित करणं। परंतु आपण काया वाचा मनाने भगवान परमात्म्याला समर्पित केव्हा होतो? जेव्हा बाकीच्या भक्ती आपण योग्यरित्या केलेल्या असतील। मग बाकीची भक्ती कोणती आहे? तर नवविधा भक्तीमध्ये जे सर्व भक्ती सांगितलेली आहे, त्याच्यापैकी पहिली आहे श्रवणम, म्हणजे कथा श्रवण करणं। जी भक्ती तुम्ही सर्वजण श्रवणेंद्रियांच्या द्वारे कथा श्रवण करतायत, ती पहिली भक्ती आहे। जी जन्मेजयाने श्रवण भक्ती केलेली आहे, परीक्षितजींनी श्रवण भक्ती केलेली आहे, शौनकादिक ऋषींनी श्रवण भक्ती केलेली आहे, म्हणजे कानांनी कथा श्रवण केलेली आहे। दुसरी आहे कीर्तनम, कीर्तन भक्ती करणारे आहेत नारदजी महाराज, जे भगवान परमात्म्याचं नामसंकीर्तन करत या पृथ्वी तलावर सूक्ष्म रूपाने विचरण करतायत, ब्रह्मलोकामध्ये विचरण करतायत। तिसरी आहे विष्णू स्मरण, म्हणजे मनातल्या मनात भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणं। पहिली 2 भक्ती बाह्य भक्ती आहे, नंतरची आंतरिक भक्ती सांगितलेली आहे, मनातल्या मनात भगवान परमात्म्याचं स्मरण करणं। चौथी भक्ती सांगितलेली आहे पादसेवन, म्हणजे भगवान परमात्म्याची चरण सेवा करणं। देवी लक्ष्मी जी भगवान परमात्म्याची चरण सेवा करतायत, ती भक्ती आहे पादसेवन। अक्रूरजींनी जी भगवंताची चरण सेवा केलेली आहे, ती भक्ती आहे पादसेवन, चरण सेवा। जसा एखादा साधक गुरुजींची चरण सेवा करतो, पादसेवन। पुढचं आहे अर्चनम, अर्चन भक्ती करत असताना षोडशोपचारे भगवान परमात्म्याची पूजा विधी करणं, आरती करणं, सर्व साधन सामग्रींचा उपयोग करून त्या ठिकाणी अर्चना करणं, ही अर्चन भक्ती आहे। पुढची आहे वंदनम, वंदन करणं म्हणजे नमस्कार करणं, हात जोडून नमस्कार करणं आहे, आणि त्याच्यानंतर संपूर्ण सर्वांगाने साष्टांग दंडवत करणं म्हणजे नमस्कार आहे। परंतु अर्चन भक्ती केव्हा होते, वंदन भक्ती केव्हा होते? ज्यावेळेस आपण काया वाचा मनाने सर्वांगाने मन भगवान परमात्म्याच्या चरणावर ठेवून आणि मग नंतर भगवान परमात्म्याला शरण जाऊन नमस्कार करणार, तेव्हा वंदन भक्ती पूर्ण होत असते। 7वी आहे दास्यम, म्हणजे भगवान परमात्म्याचा दास बनून सेवा करणं। हनुमानजी महाराजांनी जी भक्ती केलेली आहे दास्य। सख्यम
म्हणजे मित्र बनवून भगवान परमात्म्याच्या अंग संगतीमध्ये राहून भगवंताची सेवा करा, जी अर्जुनाने भक्ती केलेली आहे। आणि नंतर येते 9व्या क्रमांकाची भक्ती आत्मनिवेदन, म्हणजे भगवान परमात्म्याला सर्वस्व समर्पित करणं। आत्मा भगवान परमात्म्यालाच समर्पित करणं म्हणजे आत्मनिवेदन। म्हणजे भक्त भक्त राहत नाही, शिष्य शिष्य राहत नाही, तर तो सर्वांगाने भगवान परमात्म्याला समर्पित झालेला असतो, त्याला आत्मनिवेदन म्हणतात। जेव्हा नवविधा भक्तीच्या या 9ही रात्रा पूर्ण होतील आपल्या जीवनामध्ये, ह्या 9ही रात्री जेव्हा पूर्ण होतील भक्तीच्या, त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये दसरा येत असतो। दसरा म्हणजे काय? पंच कर्मेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रिय असे मिळून 10ही इंद्रिय जेव्हा भगवान परमात्म्याला दिले जातात, समर्पित केले जातात, समजा त्याच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने दसरा आलेला आहे, याला दसरा म्हणतात। 3.5 मुहूर्तापैकी एक सांगितलेला आहे। हा दसरा आपण का साजरा करतोय? ज्याला विजयादशमी म्हटलं जातं, त्याचं पुराणामध्ये एक कारण सांगितलेलं आहे। सीता देवींना घेण्यासाठी जेव्हा रामप्रभू गेले वानर सैन्यांना घेऊन आणि रावणाबरोबर भयानक असं युद्ध लंकेमध्ये केलेलं आहे, अशा वेळेस ज्या दिवशी भगवान परमात्म्याने नवमीच्या दिवशी संधी कालामध्ये रावणाला दिव्य असं अस्त्र त्या ठिकाणी मारलं आणि रावणाचा वध जेव्हा झाला, त्यावेळेस रावणाचा वध झाल्यानंतर रावणाच्या शरीराचं ज्या दिवसाला दहन झालेलं आहे, तो दिवस म्हणजे दसऱ्याचा दिवस आहे। याचा अर्थ दसरा तुम्ही आम्ही का साजरा करतोय? एखाद्या स्त्रीवर दुष्ट नजर टाकल्यानंतर त्या दुष्टाचा जो अधर्म आहे, तो अधर्म ज्या वेळेस रामप्रभूंनी धर्माची स्थापना करून स्थापित केला आणि रावणाधिक दुष्टांचा विनाश केला आणि रामप्रभूंना विजयाची प्राप्ती झाली, तो दिवस म्हणजे दसऱ्याचा दिवस आहे। अधर्मावर धर्माचा विजय म्हणजे दसऱ्याचा दिवस आहे। स्त्रीवर होणाऱ्या अत्याचाराला ज्या दिवशी संपवलेला आहे, तो दिवस म्हणजे दसऱ्याचा दिवस आहे। म्हणून आपण दसऱ्याच्या दिवशी बऱ्याच गावांमध्ये रावण दहन केलं जातं। रावणाचं दहन करणं हे प्रतिकात्मक पुतळा असतो, पण ते प्रतीक म्हणजे एका स्त्री बरोबर अवहेलना ज्याने करण्याचा प्रयत्न केला, एका अबला स्त्रीचं हरण करण्याचा ज्याने प्रयत्न केला, त्याचं ते दहन आहे। नाहीतर रावण ज्याचे 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण ज्याचे मुखोद्गत होते, एवढा ज्ञानी पंडित आणि ब्राह्मण होता रावण। फक्त राक्षसांचा राजा होता म्हणून त्याला राक्षस राज रावण म्हटलेला आहे। महादेवाचा परम भक्त होता रावण, ज्याने 2ही भुजांनी महादेवाचा कैलास पर्वत हाताने हलवलेला आहे, एवढी ताकद ज्याच्यामध्ये होती, तो होता रावण। ज्याने भगवान महादेवाची भक्ती करत असताना 10ही मुख कापून भगवान परमात्म्यावर समर्पित केले, तो होता रावण। परंतु आपण ज्या रावणाचं दहन करतोय, तो रावण म्हणजे कोण आहे? जो दुष्ट प्रवृत्ती आहे, जो स्त्रीचा अपमान करणारा आहे, जो स्त्रीची अवहेलना करणारा आहे, जो स्त्रीला पळवून चोरून नेणारा आहे, तो खरा रावण आहे। आणि आपण सर्व जे समाज आहे, आपण सर्वजण त्या रावणाचं दहन करतोय, त्याला म्हणतायत रावण दहन। तो आहे दसऱ्याचा दिवस। याच्यानंतर देवी भागवतामध्ये वर्णन आल्याप्रमाणे महिषीवर मन गेल्यामुळे महिषासुर नावाचा पुत्र झालेला आहे। आणि हा महिषासुर जेव्हा अनेक असुरांना एकत्र केल्यानंतर याने अतिशय घडतर अशी ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली, आराधना केली आणि ब्रह्मदेवाकडून वरदान मागितलं की मला अमरतेचं वरदान द्या। ब्रह्मदेवाने ते अमरतेचं वरदान दिलेलं नाही। अशा वेळेस
श्रीच्याच हातून माझा मृत्यू होईल हे वरदान मागून घेतलं। कारण स्त्री म्हणजे अबला जो समजलेला आहे, स्त्री म्हणजे कमी शक्ती ज्याच्या दृष्टिकोनातून आहे, म्हणून स्त्रीच्या हातून मृत्यू यावा हे वरदान ज्या महिषासुराने मागितलेलं होतं, त्या महिषासुराचा वध करण्यासाठी देवता जेव्हा गेले, परंतु देवता त्या ठिकाणी विजयी होऊ शकले नाही। म्हणून सर्व देवांनी एकत्र येऊन जी सर्वांची शक्ती एकत्र केली आणि त्याच्यापासून 18 भुजा असणारी दिव्य महालक्ष्मी प्रकट केली। प्रत्येक देवाने आपापल्या हातातलं आयुध त्या देवी भगवतीला समर्पित केलं आणि त्याच भगवतीने युद्धामध्ये ज्या असुराचा वध केला, ज्या महिषासुराचा वध केला, त्या महिषासुराचा ज्या दिवशी वध केलेला आहे तो दिवस सुद्धा विजयादशमीचाच दिवस होता। अधर्मावर धर्माचा विजय म्हणजे विजयादशमी। त्याच्यानंतर पुढे वर्णन आलेलं आहे महाभारतामध्ये की हा दिवस आपण का साजरा करतोय। जेव्हा पांडव द्यूत क्रीडा खेळत असताना द्यूत हरले होते आणि अशा वेळेस त्यांना 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास जेव्हा मिळालेला होता, त्यावेळेस 12 वर्षाचा वनवास झाल्यानंतर अज्ञातवासामध्ये जात असताना त्यांनी आपले जे अस्त्र शस्त्र होते ते शमी वृक्षावर लपवून ठेवलेले होते आणि शमीच्या वृक्षावर लपवून ठेवल्यानंतर जेव्हा 1 वर्षाचा अज्ञातवास विराट राजाच्या घरी राहून पूर्ण केला आणि ते अज्ञातवास पूर्ण झाल्यानंतर ज्या शमी वृक्षावर त्यांनी सर्व अस्त्र शस्त्र लपवलेले होते त्या वृक्षाच्या जवळ गेले। त्यांनी पुन्हा एकदा आपले अस्त्र शस्त्र जे आहेत त्या वृक्षाजवळून घेतले, त्या वृक्षाचं पूजन केलं आणि त्याच्यानंतर तिथून पुढे त्या हस्तिनापुराकडे निघाले आणि तो दिवस म्हणजे विजयादशमीचा दिवस होता। या विजयादशमीच्या दिवशी आपट्याचेच पान का वाटले जातात याच्याही मागे कारण आहे। पुराणामध्ये एक कथा आलेली आहे की वरतंतू नावाचे एक गुरु होते, ज्यांचा शिष्य होता कौत्स्य, ज्यांना अनेक शिष्य होते। परंतु जेव्हा गुरु आश्रमामध्ये जाऊन विद्याभ्यास त्या सर्व शिष्यांनी ग्रहण केली, एक शिष्य गुरुदेवांना सर्व विद्या ग्रहण केल्यानंतर घरी जाताना म्हणू लागला की गुरुदेव काहीतरी मागून घ्या, मी तुमच्याकडे विद्याभ्यास ग्रहण केलेला आहे, तुम्हाला मी गुरुदक्षिणा दिली पाहिजे, काहीतरी मागून घ्या। गुरुदेव म्हणायचे की मला काहीही गुरुदक्षिणा नको, जे ज्ञान मी तुला दिलेलं आहे त्या ज्ञानाचा प्रचार प्रसार कर, हीच माझी गुरुदक्षिणा आहे। परंतु कौत्स्य हा ऐकायला तयार नव्हता, नाही गुरुदेव तुम्ही काहीतरी मागूनच घ्या। जेव्हा पुन्हा पुन्हा हट्ट करायला लागला आणि गुरुदेवांचं ऐकत नाही, गुरुदेवाने शेवटी त्याला सांगितलं तुला द्यायची एवढीच इच्छा आहे ना, तर तू मला सोन्याचे नाणे आणून दे। 14 विद्या शिकलेला आहेस ना, तर 14,000 सोन्याचे नाणे आणून दे, मग माझी गुरुदक्षिणा पूर्ण होईल। त्याने विचार केला आता एवढं सोनं कुठून आणू, म्हणून कौत्स्य जो आहे तो रघुराजाकडे गेला आणि रघुराजाकडून गुरुदक्षिणा देण्यासाठी सुवर्ण मुद्रा मागायला लागला। नेमकी रघुराजाने विश्वजित नावाचा यज्ञ केलेला होता आणि तो यज्ञ केल्यानंतर सर्व खजिना जो आहे राजाचा संपलेला होता। अशा वेळेस राजाने विचार केला चला देवतांकडून आपण धन संपत्ती मागूया, कारण रघुराजे हे इंद्रदेवाचे मित्र होते। परंतु इंद्रदेवाने धन दिलेलं नाही, म्हणून इंद्रावर चढाई करण्यासाठी युद्ध करण्यासाठी जेव्हा रघुराजे निघायला लागले त्यावेळेस इंद्रदेवाने कुबेराला सांगितलं की यांना धनाची गरज आहे। त्यावेळेस कुबेराने जे शमी वृक्षाचे पानं होते तेच सुवर्ण मुद्रा बनवून राजाच्या संपूर्ण राज महालामध्ये त्या ठिकाणी पाऊस पाडला सुवर्ण मुद्रांचा संपूर्ण राजवाड्यामध्ये। आणि जेव्हा सोन्याचा पाऊस पडला, त्या सुवर्ण मुद्रांचा पाऊस पडला, त्या कौत्स्य नावाच्या शिष्याने त्या ठिकाणी 14,000 सुवर्ण मुद्रा घेतल्या, गुरुजींच्या जवळ गेला, गुरुजींना संपूर्ण त्या सुवर्ण मुद्रा त्या आहे गुरुदक्षिणा रूपाने दिल्या आणि बाकीच्या ज्या सुवर्ण मुद्रा होत्या त्या आपट्याच्या झाडाखाली ठेवण्यात आल्या आणि संपूर्ण राजमहालामधल्या
संपूर्ण राजाच्या जेवढेही सेवक होते, जेवढेही नगरवासी होते, त्यांना सांगण्यात आलं की या झाडाखाली सुवर्ण आहे, ज्याला जेवढं लुटायचं आहे, जेवढं न्यायचं आहे ते नेऊ शकतात. म्हणून सर्व नगरवासियांनी आपट्याच्या झाडाखाली असलेले जे हे सुवर्ण होतं ते सर्व सुवर्ण घेतलं आणि आपापल्या घरी घेऊन गेले. तेव्हापासून आपट्याच्या झाडाला विजयादशमीच्या दिवशी सोनं म्हणून समजलं जातं आणि ते सोनं एकामेकाला त्या ठिकाणी आनंदाच्या उत्सवाच्या निमित्ताने एक प्रतीक म्हणून दिलं जातं, वाटलं जातं. आणि हे विजयादशमी हा जो सण आपण साजरा करतोय, 3.5 मुहूर्तामधला एक, तो सण साजरा करीत असताना आपण जेव्हा हे आपट्याचे पानं एकामेकाला देतोय त्याच्या मागे एक सामाजिक कारण सुद्धा आहे. जसं गणेश उत्सव हा सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, सगळ्यांमध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे, एकोपा निर्माण झालं पाहिजे, म्हणून जसा गणेशोत्सव हा साजरा केला जातो, आपण 10ही दिवस करतो, तशाच पद्धतीने जसा मकर संक्रांत असेल आणि तशाच पद्धतीने हा विजयादशमी सारखा सण आहे की आपट्याचे पानं आपण एकामेकाच्या घरी जाऊन देतो आणि मोठ्यांचा, ज्येष्ठांचा आशीर्वाद घेत असतो. आणि त्या निमित्ताने किती दिवसापासून अनेकांच्या भेटीगाठी झालेल्या नसतील तर एकामेकांच्या भेटीगाठी घेतोय, एकामेकाचा आशीर्वाद घेतोय आणि पुन्हा एकदा 4ही वर्ण एकत्र येत आहेत आणि एकामेकाला प्रेम देत आहेत, प्रेम वाटतायत. ते प्रेम म्हणजे फक्त प्रतीक आहे, कसलं? आपट्याच्या पानाचं. त्याच्यासाठी हा उत्सव जो आहे हा साजरा केला जातो. विजयाचं प्रतीक म्हणून सीमोल्लंघन करून हा उत्सव त्या ठिकाणी साजरा केला जातो. भगवान परमात्म्याला सर्वस्व समर्पित करण्याचा हा दिव्य दिवस म्हणून त्या ठिकाणी हा दिवस साजरा केला जातो. जेव्हा आपल्या जीवनामध्ये दसरा येईल तेव्हाच आपल्या जीवनामध्ये देवी भगवती येऊ शकते. ज्याच्या जीवनामध्ये दसरा आलेला नाही त्याच्या जीवनामध्ये भगवती सुद्धा येत नाही. कारण जेव्हा जीवनातला दसरा होतोय त्यावेळेस दसरा झाल्यानंतरच जीवनाची दिवाळी होत असते. आयुष्याची दिवाळी केव्हा होते? जेव्हा भक्ताने सर्वस्व भगवंताला अर्पण केलं आणि भगवान परमात्म्याची आपल्यावर कृपा झाली. समजा आपल्या जीवनातली खऱ्या अर्थाने